इयत्ता 12वी सायन्स एक्सरसाइज नंबर 4.2 पेज नंबर 120 पुस्तक काढा. एक्सरसाइज काढा. पेज नंबर 124 124 काढा. एक्सरसाइज नंबर 4.2 तुमचा माईक बंद करा. किती बंद एक्झाम्पल नंबर 1 क्वेश्चन नंबर 1 प्रश्न पहिला एक्सरसाइज नंबर 4.2 एक्सरसाइज 4.2 एक्सरसाइज आहे. त्याचं पान नंबर किती आहे बघा बरं. पेज नंबर किती आहे. पेज नंबर आहे आणि त्याचं 124 124 पान आहे. क्वेश्चन नंबर 1 show that the lines are represented by 3x square minus 4xy minus 3y square equal to 0 are perpendicular to each other. तर करा प्रश्न पहिला बघा. शो दॅट आपल्याला सिद्ध करावायचं आहे. काय सिद्ध करावायचं आहे. द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय तुम्हाला तिने जॉइंट इक्वेशन दिलेलं आहे. 3x square minus 4xy minus 3y square equal to 0 are perpendicular to each other. या रेषा एकमेकांना लंब आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं किंवा दाखवायचं आहे. त्याचं सोल्युशन गिवन जॉइंट इक्वेशन दिलेलं जॉइंट इक्वेशन गिवन जॉइंट इक्वेशन सुरुवात करा. गिवन जॉइंट इक्वेशन आपल्या उदाहरणात जे दिलेलं आहे जॉइंट इक्वेशन ते लिहूया. काय आहे. 3x square minus 4xy 3x square minus 4xy minus 3y square is equal to 0. Given joint equation 3x square minus 4xy minus 3y square equal to 0. 3x square minus 4xy minus 3y square equal to 0. लिहिताना शक्यतो डबल चेक करून लिहा. एखादं चिन्ह फक्त त्यामुळं चेक करून लिहिले. Comparing this equation with comparing this equation with आपण तुलना करूया पुन्हा बरोबर with ax square plus 2hxy plus by square is equal to 0 we get. आपलं जनरल फॉर्मॅट या पद्धतीचं आहे. जॉइंट इक्वेशन जनरल फॉर्मॅट जे आहे ते या पद्धतीचं आहे. अरे विराज पाटील कोण आपलं. विराज पाटील प्रॅक्टिस सेट नंबर 4.2 चालू आहे. विराज पाटील पहिलं उदाहरण फळ्यावर चालू केलेलं आहे आपण. शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x square minus 4xy minus 3y square equal to 0 are perpendicular to each other. आता काल याचे आपण नियम बघितले. तर परपेंडिक्युलर दाखवण्याची कंडिशन आहे a plus b equal to 0. If a plus b equal to 0 then the lines are perpendicular. a अधिक b शून्य असेल तर त्या रेषा लंब येतात. आता ए आणि बी म्हणजे काय तर त्यासाठी तुम्हाला हे जनरल फॉर्मॅट जे आहे ते लक्षात ठेवावं लागेल. जनरल फॉर्मॅट इज ax square plus 2hxy plus by square equal to 0. Given equation and general format we compare then we get a is equal to 3. या ठिकाणी तुम्हाला काय मिळते. a बरोबर 3 मिळते. a is equal to 3. 2h is equal to -4. This implies h is equal to -2. Therefore, h is equal to -2. A coefficient of x square. Coefficient of x square is 3. Therefore, a is equal to 3. तुमचं a किती आलं तर 3 आलं. Coefficient of xy. 2h -4. 2h equal to -4. Therefore, h is equal to -2. And coefficient of y square. B. Coefficient of y square is -3. B is equal to -3. Here
b is equal to minus 1. Now according to rule, we take now a plus b. आपलं काय करायचं आहे, a अधिक b ची किंमत करायची आहे. a plus b is equal to a is 3 plus b is minus 3, that is equal to 3 minus 3, and 3 minus 3 equal to 0. If a plus b equal to 0, then lines are perpendicular. Therefore, तुम्हाला मगाशी मी सांगितलं, जर a plus b शून्य असेल तर त्या रेषा काय असतात, परपेंडिक्युलर असतात. खाली त्याचं शेवटचं करायचं, तुम्हाला काय विचारलं ते खाली लिहायचं. Therefore, the lines are represented by answer. Therefore, the lines are represented by the lines represented by मग दिलेलं समीकरण काय आहे, by 3x square minus 4xy minus 3y square is equal to 0 are perpendicular to each other. Are perpendicular to each other. Perpendicular to each other. तुमचा हा 2 मार्काचा प्रॉब्लेम आहे. इच ऑर्डर 2 पैकी 2 मार्क तुम्हाला या ठिकाणी येणार. सोडवलेला आपण व्यवस्थित आहे, उत्तर लिहिलेलं आहे, 2 पैकी 2 मार्क. दिस इज द क्वेश्चन नंबर 1. माझ्यासोबत लिहायचं आहे, माझं लिहायचं नाही, वेळ घालवायचं नाही. वाय या क्वेश्चन नंबर 2. दुसरा प्रश्न लगेच घेऊ आपण. प्रॉब्लेम झाले का मला म्हणू नका, मग मराठी पण सांगितलं तुम्हाला. Question number 3. Question number 3. Find the value of k. तुम्हाला k ची किंमत काढायला सांगितलेली आहे. If the lines are represented by kx square plus 4xy minus 4y square are perpendicular to each other. मग काय सांगितलेलं आहे, तर k ची किंमत काढा कधी, जर तुम्हाला दिलेल्या 2 रेषा kx square plus 4xy minus 4y square आर परपेंडिक्युलर टू इच अदर. त्याने काय बदलली तर kx स्क्वेअर समीकरण आताच जे आहे नवीन ते तर गिवन जॉइंट इक्वेशन जे आहे ते आता इथे पण लिहूया. काय नवीन समीकरण तुम्हाला दिलेलं आहे, kx स्क्वेअर प्लस 4xy, kx स्क्वेअर प्लस 4xy, kx स्क्वेअर प्लस 4xy मायनस 4y स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर इक्वल टू 0. हे आपल्याला समीकरण दिलेलं आहे. दिस इज द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. 2 रेषांचं हे जॉइंट इक्वेशन आहे आणि हे 2 रेषा देत असतात. दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. 2 रेषा देतात. द लाईन्स आर परपेंडिक्युलर इफ a प्लस b इक्वल 0. या 2 रेषा लंब असतात कधी जर a प्लस b शून्य असेल तर. हे मला सारखं चालत पुन्हा की हेच comparing this equation with ax square plus 2hxy plus by square equal to 0. And a is equal to k. The h उत्तर k आलं. Twice h is equal to 4. That is h is equal to 2 and b is equal to minus 1. तुलना केली आपण. a म्हणजे k आलं, 2h म्हणजे 4 आलं, b म्हणजे -4 -4 आलं. तुम्हाला काय दिलंय, दिले काय दिले, बाय गिवन कंडिशन. खाली लिहा माझा बघा, बाय गिवन कंडिशन दिलेली अट काय आहे, बाय गिवन कंडिशन. गिवन लाइन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. गिवन लाइन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. दिलेल्या ज्या रेषा आहेत त्या एकमेकींना लंब आहेत. परपेंडिक्युलर टू each other. त्या एकमेकींना लंब आहे. तुमची काय कंडिशन आहे, therefore कंडिशन काय सांगते, a plus b is equal to 0. हे अधिक b शून्य घ्या आणि पॅरलल असेल तर काय नियम आहे, h स्क्वेअर मायनस ab इक्वल टू 0. दुसरं उदाहरण जे आहे त्यामध्ये काय आहे, show that the lines are coincident. h square minus ab 0 घेतलं तुम्हाला उत्तर येते. a plus b 0
तुमचा इथे ए किती आहे, ए आहे के. तुमचा बी किती आहे, -4 प्लस -4 इज इक्वल टू 0. Therefore k -4 equal to 0. Therefore k is equal to 4. Therefore answer k is equal to 4. तुमच्या आन्सर उत्तर आलेलं आहे k बरोबर 4. उत्तर बघत चला, काय शंका असेल तर बोलत चला. विराज ऐकू येते का? विराज विराज ऐकू येते का? दिसतंय का? झालं, ठीक आहे ना. दुसरं पीक घेऊ. नवीन उदाहरण तोड तास घ्यायला घ्या. एक्झाम्पल नंबर 2, पेज नंबर 124. दुसरा प्रश्न आपण मगाशी पहिला घेतला, तिसरा घेतला, दुसरा सोबत घेऊ आपण. शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय x² plus 6xy plus 9y² equal to 0 are coincident. Condition x² minus ab equal to 0. If lines are coincident, then x² minus ab equal to 0. Same procedure as example number 1, example number 3. Given joint equation x² plus 6xy plus 9y² equal to 0. Comparing this equation with ax² plus 2hxy plus by² equal to 0, we get a is 1. A is 1. A हा 1 येतोय. Twice h equal to 6. Therefore h equal to 3. B is equal to 9. B equal to 9. A is equal to 1. H is equal to 3. B is equal to 9. Our question is show that lines are coincident, and its rule is x² minus ab equal to 0. Therefore calculate x² minus ab. Now x² minus ab is equal to h is 3 square minus a is 1. A is 1 into b is 9. याची किंमत काय आहे, 3 आहे. 3 स्क्वेअर लिहू मायनस ए ची किंमत काय आहे, 1 आहे, 1 आहे. बी ची किंमत काय आहे, 9 आहे. बर, मग आता 3 चा काय आला, 9 चा आला. 9 minus 9 is equal to 0. 3 square is 9. 3 चा वर्ग 9 येतोय. 1 गुणिले 9, 1 into 9, 9 आलं. 9 minus 9 0 आलं. आपली कंडिशन बरोबर आहे. 0 आल्यामुळे काय म्हणणार आपण, लाईन्स आर कोइन्साइडेंट. आन्सर काय लिहायचं, द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. आन्सर द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. द लाईन्स रिप्रेझेंटेड. Lines represented by x² plus 6xy plus 9y² equal to 0 are coincident. तुमचं उत्तर ऐका बरोबर बघा. तुमच्या समोर पुस्तकं आहेत, पुस्तकातून आपलं उत्तर बरोबर आहे का बघा, लिहून घ्या. काय शंका आहे का बघा. तीन उदाहरणं एकसारखीच होती. दिलेलं जॉईंट इक्वेशन आपण लिहून घेतलं, कंपेरिंगचं वाक्य लिहून घेतलं, त्यावर ए म्हणजे काय, एच म्हणजे काय, बी म्हणजे काय लिहिलं. परपेंडिक्युलर असेल तर ए प्लस बी आपल्याला काढायचं आहे. ए प्लस बी 0 आलं तर परपेंडिक्युलर. कोइन्साइडेंटला h² मायनस ab 0 आलं तर कोइन्साइडेंट. तुम्हाला प्रश्न बघून पुढे काय आहे ते वापरायचं, आपल्याला उत्तर येते. खाली आन्सर लिहा. आन्सर महत्वाचं लिहायचंच आहे. तर आपल्याला फुल 2 पैकी 2 मार्क या ठिकाणी येणार आहेत. काय शंका नसावी बहुतेक. घेऊ आपण पुढचा प्रश्न.